नेहमीप्रमाणे सुधाची सकाळ त्रासदायक झाली. वेदनेने तिचे शरीर थरथरत होते. तिच्या शरीरात अजिबात ताकद नव्हती. पण नीरजला ऑफिसला जायचं होतं आणि सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाल्या नाही तर तो पुन्हा चिडेल. नीरजचा राग म्हणजे सुधाला मारहाण. लग्नानंतर काही दिवसातच सुधाच्या आयुष्यात हे सगळं सुरू झालं होतं. ती नीरजची फक्त नावाला बायको म्हणून जगत होती. कारण आईवडिलांनी नेहमी हेच सांगितले की बाळा, प्रत्येक लग्नाच्या सुरुवातीला काही ना काही समस्या येतात. काही वर्षांनी सर्व काही ठीक होते आणि एकदा मूल जन्माला आली की सर्व काही आपोआप ठीक होईल. मोठ्या हिमतीने इच्छा नसताना सुधा बेडवरून उतरली आणि किचनमध्ये आली आणि नाश्ता तयार करू लागली. नीरजच्या नाश्त्याला उशीर होऊ नये म्हणून ती चहाही प्यायली नाही आणि पटकन नाश्ता तयार करायला सुरुवात केली. 9 वाजेपर्यंत तिने नीरजसाठी नाश्ता आणि जेवण दोन्ही तयार करून डायनिंग टेबलवर ठेवले आणि पटकन रूमच्या दिशेने निघून गेली. नीरज उठून बाथरूममध्ये गेला होता. सुधाने पटकन त्याचे कपडे, घड्याळ आणि रुमाल बेडवर ठेवला आणि बाहेर येऊन बूट पॉलिश करायला लागली. नीरज तयार होऊन खोलीतून बाहेर आला आणि येताच तो ओरडू लागला की तुझ्याकडून एकही काम व्यवस्थित होऊ शकत नाही का? माझे सॉक्स कोण देणार? तुझा बाप? सॉरी, मी विसरले, आत्ताच आणून देते, असं सुधा म्हणाली आणि खोलीतून सॉक्स आणून नीरजच्या हातात दिले. नीरज जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला निघाला. नीरज गेल्यावर सुधा सोफ्यावर बसून रडू लागली. आता या नात्यात तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. छोट्या छोट्या चुकांसाठी तो सुधाला मारहाण करायचा. काल नीरजने तिच्या छोट्याशा चुकीमुळे तिला खूप मारलं आणि काय चूक झाली हेच की त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून सुधा थोडा वेळ त्यांच्यासोबत चर्चा करत बसली होती. हीच तिची एक चूक होती. प्रत्येक वेळी अशा छोट्या छोट्या गोष्टीवर सुधावर हात उगारण्याची आता नीरजची सवय झाली होती. सुधा आज पूर्णपणे कोलमडली होती. आता हे सर्व सहन करण्याची हिंमत तिच्यात नव्हती. तिने फक्त तिच्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मला आता सहन होत नाही आई. मी आता नीरजसोबत राहू शकत नाही. तो माणूस नसून जनावर आहे. आता पुरे झाले आई, आता नाही. तेव्हा सुधाची आई मालतीताई म्हणाल्या, नाही बाळा, नवऱ्याला असे बोलू नये. एवढ्यावरून लग्न मोडत नाही. धीर धर बाळा, सर्व काही ठीक होईल. अगं आई, सर्व कधी ठीक होणार? जेव्हा मार खाऊन खाऊन मी मरेल तेव्हा, असं सुधा रागाने म्हणाली. असं म्हणू नकोस बेटा, या नात्याला थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल, असं मालतीताई म्हणाल्या. आई, तुला फोन करून माझी चूक झाली. तुमच्यासारख्या पालकांच्या मुलीच मारल्या जातात आणि मग तुम्ही लोक रडत बसता. सोडून दे आई, मी माझ्या जीवाची काळजी घेईन, असे बोलून सुधाने फोन कट केला. मालतीताईंनी सुधाचे वडील शशिकांतराव यांना आपल्या मुलीबद्दल सर्व काही सांगितले. त्यांनी नीरजचे वडील शरदराव यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली. शरदराव म्हणाले, शशिकांतराव माफ करा, मी नीरजशी बोलून त्याला समजावून सांगतो, असे म्हणत शरदरावांनी फोन ठेवून दिला आणि मुंबईच्या विमानाची 2 तिकिटे काढली. संध्याकाळी सुधा जेवणाच्या तयारीत असतानाच घराची बेल वाजली. तिला वाटले नीरज आला असावा म्हणून तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. शरदराव आणि तिची सासू लताताई यांना समोर पाहून तिला धक्काच बसला. आई बाबा, तुम्ही असं अचानक? ठीक आहात ना? सुनेला असं बोलताना पाहून शरदराव म्हणाले, नाही, सर्व काही ठीक नाही. ते ठीक करण्यासाठी आलो आहोत. काय झालं बाबा? सुधाने विचारले. शरदरावांनी विचारले, नीरज ऑफिसमधून आला नाही का? नाही बाबा, लवकरच येणार आहेत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी चहा घेऊन येते, असे म्हणत सुधा स्वयंपाकघरात गेली. लताताई सुधाकडे लक्षपूर्वक पाहत होत्या. सुधा किचनमध्ये गेल्यावरती शरदरावांना म्हणाली, मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येते. शरदराव म्हणाले, तुझ्या सुनेकडून मागून घे. लताताई म्हणाल्या, नाही, मी जाऊन बघते की सुनेने स्वयंपाकघर कसे ठेवले आहे, असं म्हणत त्या स्वयंपाकघरात आल्या. सुधाने लताताईंना किचनमध्ये पाहिले आणि म्हणाली, आई, तुम्हाला काही हवे आहे का? लताताई म्हणाल्या, हो बाळा, मला पाणी हवे आहे. आई, मला बोलावले असते तर मी आणले असते. पाणी देताना सुधा म्हणाली, काही हरकत नाही बाळा,
तुझी सासू इतकी म्हातारी नाही की ती पाण्याचा ग्लासही घेऊ शकत नाही, असं लताताई हसत सुधाकडे बघत म्हणाल्या. सुधाने फक्त एक स्माईल दिली. आई, तुम्ही लोक अचानक इकडे आलात, काय झालं? सुधाने सासूला विचारले. मला माहीत नाही बाळा, तुझे सासरे काही सांगत नाहीत. त्यांनी फक्त सांगितले सामान भर आणि मी त्यांच्या मागे मागे आले. तुम्ही त्यांना विचारलं नाही का? सुधा म्हणाली. नाही बाळा, आमच्या घरात महिलांना प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. लताताईंच्या तोंडून हे शब्द ऐकताच सुधाला विचित्र वाटले. तेव्हा शरदरावांनी हाक मारली. अरे, चहा बनवताय की नाही? लता, अजून किती वेळ? शरदरावांचा कर्कश आवाज ऐकून लताताईंचे हसू ओसरले आणि त्यांनी पटकन चहा द्यायला सुरुवात केली. पण थोडे पुढे येऊन त्या परत मागे वळल्या आणि सुधाला चहा सासऱ्यांना देऊन येण्यास सांगितले. सुधा चहा घेऊन गेली, पण सासूच्या बोलण्याने ती विचारात हरवून गेली आणि सासऱ्यांनी बोलावल्यावर लताताईंचे असे घाबरणे सुधाला काही कळले नाही. लताताई ही सुधाच्या मागे मागे गेल्या आणि वातावरण बदलण्यासाठी त्या म्हणाल्या. सुनबाई, तू तुझे घर खूप चांगले ठेवले आहेस. काय हो, मी बरोबर बोलते ना? लताताईंनी शरदरावांना विचारले. हो, सुनेने घर नीट सांभाळलं, पण आमचा मुलगा अजून घर सांभाळायचं कसं हे शिकलेलं नाही असं वाटतंय. शरदराव मोबाईलकडे बघत म्हणाले. सुधाला काही समजण्याआधीच तिचा फोन आणि दाराची बेल एकाच वेळी वाजली. सुधा दरवाजाकडे जाऊ लागली. तेव्हा लताताई म्हणाल्या. सुनबाई, तू फोन उचल, मी दार उघडते. समोर आईला पाहून नीरजला धक्काच बसला. सुधाने फोन पाहिला तेव्हा तो आईचा फोन होता. तिला आईचा फोन उचलावा असे वाटले, पण सासू सासरे यांच्यामुळे ती फोन घेऊन खोलीत आली. फोन उचलताच ती म्हणाली. काय झालं आई, आता का फोन करते? मी म्हणाले ना की मला आता तुमच्याशी बोलायचे नाही. तेव्हा मालतीताई म्हणाल्या. बाळा ऐक, तुझ्या वडिलांचे नीरजच्या वडिलांशी बोलणे झाले आहे. ते म्हणाले की या विषयावर नीरजशी बोलून घेईन. काळजी करू नकोस बाळा. आता सुधाला शरदरावांचे ते म्हणणे कळले होते की आमचा मुलगा अद्याप घर कसे व्यवस्थित ठेवायचे हे शिकलेलं नाही. ठीक आहे आई, माझे सासू सासरे आले आहेत, मला जेवण बनवायचे आहे, मी उद्या तुझ्याशी बोलते, असं म्हणत सुधाने फोन कट केला आणि हॉलमध्ये गेली. नीरजने वडिलांना आणि आईला पाहिले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. आई बाबा, अचानक काय झालं? सगळं ठीक आहे ना? शरदराव आणि लताताईंना पाहून नीरजने विचारले. सर्व काही ठीक नाही बेटा. नीरजला मिठी मारताना शरदराव म्हणाले. काय झालं बाबा, सांगा, काय प्रकरण आहे? नीरज म्हणाला. अरे नाही बेटा, मी फक्त गंमत करत होतो. आम्ही तुझे आई वडील आहोत. आम्ही तुझ्याकडे येऊ शकत नाही का? येण्यापूर्वी मला तुमच्याकडून परवानगी घ्यावी लागेल का? शरदराव हसत म्हणाले. नाही बाबा, हे तुम्ही काय म्हणत आहात? हे तुमचेच घर आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता, असं सुधा म्हणाली. शरदरावाने सुधाकडे पाहिले आणि म्हणाले. सुनबाई, मला माहीत आहे की हे घर माझे आहे. मला सांगू नकोस. आणि मी माझ्या मुलाशी बोलत आहे. तुला कोणी मध्ये बोलायला सांगितले? जेव्हा दोन पुरुष बोलतात तेव्हा स्त्रियांनी व्यत्यय आणू नये हे तुला कुणी शिकवले नाही का? स्वयंपाकघरात जा आणि स्वयंपाक बनव. आपल्या सासऱ्यांच्या तोंडातून असे शब्द ऐकून सुधाला धक्काच बसला. ती काही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिला रडावंसं वाटलं, पण ती पटकन स्वयंपाक करू लागली. दुसरीकडे नीरज आणि शरदराव सुद्धा कपडे बदलून जेवणाच्या टेबलावर बसले आणि लताताई सुधाकडे किचनमध्ये आल्या. दे सुनबाई, मी तुला काही मदत करू का? लताताईंनी विचारले. तेव्हा सुधा म्हणाली. नाही आई, सर्व झाले आहे. तुम्ही पण जेवायला बसा, मी जेवण वाढते. नाही सुधा, आधी घरचे पुरुष जेवतात, मग तू आणि मी जेवू. मला माहीत आहे तुला जरा विचित्र वाटेल, पण तुझे सासरे जरा जुन्या जमान्याचे आहेत. त्यामुळे बेटा काही दिवस काळजी घे. मग आम्ही गेल्यावर तू आणि नीरज एकत्र बसून जेवा. माझा मुलगा तसा नाही हे मला माहीत आहे. तो शिकलेला आहे. पण बाळा, तेव्हा शरदरावांनी आवाज दिला. अजून जेवण वाढायला किती वेळ? वाढायला इतका वेळ लागतो का? सुधा आणि लताताईंनी पटकन सर्व जेवण आणले आणि टेबलवर ठेवले आणि लताताई शरदरावांना जेवण वाढू लागल्या. सुधा तिच्या सासूकडे लक्षपूर्वक पाहत होती. ज्या प्रकारे ती नीरजचे काम करताना घाबरत असते, त्याच प्रकारे लताताई देखील शरदरावांना घाबरत जेवण वाढत होत्या. तुझं काय? जेव्हा हात जोडून मी विनंती करणार तेव्हा तू मला जेवण वाढणार का? नीरज सुधाला रागावत म्हणाला.
सुधानेही पटकन नीरजला जेवण दिले. नीरजने हे बोलताच लताताई नीरजकडे आश्चर्याने पाहू लागल्या. मग जेवण वाढताना थोडी डाळ शरदरावांच्या कुर्त्यावर पडली. शरदराव पटकन उठले आणि लताताईंना पाहतच त्यांनी त्यांच्या जोरात कानाखाली मारली. सुधा सुन्न होऊन उभी राहिली आणि लताताई पटकन स्वयंपाकघरात गेल्या आणि कापड आणून डाळ साफ करू लागल्या. जणू सुधाला साप चावल्यासारखं ती स्वतःला तिच्या सासूमध्ये आणि नीरजला तिच्या सासऱ्यांच्या रूपात पाहत होती. तितक्यातच तिच्या गालावर जोरदार चपराक बसली. त्यामुळे ती खाली पडण्यापासून वाचली. अगं, कुठे लक्ष आहे तुझं? कधीपासून सांगतोय की मला भाजी दे. उभं राहून विचारात हरवली आहेस. शुद्धीवर ये, असं नीरज ओरडला. सुधाने पटकन भाजी ताटात टाकली आणि मी भाजी आणते असे सांगून किचनमध्ये गेली. आपल्या मुलाची ही कृती पाहून लताताईंनाही आश्चर्य वाटले. कपडा ठेवायला त्या स्वयंपाकघरात आल्या. आता सासू आणि सून दोघीही एकमेकींना पाहून रडू लागल्या आणि आपल्या अश्रू पुसून डायनिंग टेबलजवळ आल्या. सुधाला तर काहीच समजत नव्हते. तिला वाटले होते की सासरे नीरजला समजावतील, पण इथे तर उलटे झाले. तिला तर नीरज सासऱ्यांची दुसरी कॉपी वाटत होती. रात्रीचे जेवण झाल्यावर शरदराव नीरजला म्हणाले, बाळा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला घर कसं चालवायचं ते कळत नाहीये. बाळा, काय झालं बाबा? मी काय केलं? नीरजने शरदरावांना आश्चर्याने विचारले. बाळा, माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली आहेत. गेली 30 वर्ष तू पण पाहतो आहेस. आजपर्यंत तुझ्या आईची इतकी हिंमत झाली नाही की स्वतःच्या आईवडिलांच्या घरी माझ्या संसाराबद्दल काही सांगावे. आणि तुझी बायको? माझी बायको म्हणजे काय बाबा? स्पष्ट सांगा. तुमच्या लग्नाला नुकतंच 1 वर्ष झालं आहे आणि ती तुझ्याबद्दल तिच्या पालकांकडे तक्रार करू लागली आहे. तू तुझ्या बायकोवर इतकाही ताबा ठेवू शकला नाहीस. तू माझा मुलगा आहेस ना? इतक्या वर्षात तू माझ्याकडून हेच शिकलास? तुझ्या सासऱ्यांनी मला फोन करून तुला समजावायला सांगितले. मी तेच करायला आलो आहे. बायकोची काळजी घे. शरदरावांचे हे शब्द ऐकून सुधाची भीतीने वाईट अवस्था झाली होती आणि नीरजही तिच्याकडे रागाने बघत होता. आपल्या मुलाचा स्वभावही आपल्या पतीसारखा आहे हे जाणून लताताई जणू निर्जीव झाल्या होत्या. शरदराव त्यांच्या खोलीत गेले. नीरजही सुधाकडे रागाने बघत त्याच्या खोलीत गेला. सुधा घाबरून भीतीने हलतही नव्हती. सगळे निघून गेल्यावर लताताई सुधाकडे आल्या आणि तिला मिठी मारली आणि रडू लागल्या. सुधानेही लताताईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. सुधाच्या रडण्याचा आवाज खोलीपर्यंत पोहोचेल या भीतीने लताताई सुधाला घेऊन स्वयंपाकघरात आल्या. सुधा सतत रडत होती. सोबत लताताई देखील रडू लागल्या. त्या रडत रडत म्हणाल्या, बेटा, मला माफ कर. नीरजसुद्धा त्याच्या वडिलांसारखा निघेल हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी मेले असते, पण मी त्याचे लग्न कधीच करून दिले नसते. ज्या गुदमरक्या नात्यात मी जगत आहे त्या नात्यात दुसरं कोणी जगावं असं मला वाटत नव्हतं. मुली, माझ्या संगोपनात काहीतरी उणीव होती की इतकं समजावून सांगूनही माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. बाळा, मला माफ कर. ही सगळी माझी चूक आहे. जर मी 35 वर्षांपूर्वी त्यांच्या विरोधात आवाज उठवला असता तर आज तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते. अहो आई, तुम्ही तर यामध्ये काही केले नाही. तुम्ही तुमच्या घरी का सांगितले नाही? सुधाने लताताईंना विचारले. बाळा, मी आई वडिलांना दोघांनाही सांगितले होते, पण ते म्हणाले की लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येकाला काही ना काही समस्या येतात. हळूहळू सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धर. 2-3 वर्ष काहीही बदलले नाही तेव्हा विचारले असता ते म्हणाले, एकदा मूल झाले की नक्कीच सर्व काही ठीक होईल. मला 1 मूल झाले, पण तरीही काहीही चांगले झाले नाही. मग नीरज मोठा होऊ लागला आणि त्याच्या भविष्यामुळे मी या नात्यात बांधले गेले, असे म्हणत लताताई रडू लागल्या. सुधाही त्यांना मिठी मारून रडू लागली. मग अचानक लताताईंनी त्यांचे अश्रू पुसले आणि सुधाला दोन्ही हाताने धरले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाल्या, बाळा, मी गुदमरून जगत राहिले, पण मी तुला असे गुदमरणारे आयुष्य जगू देणार नाही. तू निघून जा बाळा. तू नीरजला सोडून निघून जा. मी कमी शिकलेले होते, पण तू खूप शिकलेली आहेस. तू नोकरी करून तुझं आयुष्य अगदी व्यवस्थितपणे जगू शकतेस. बाळा, तू नीरजला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न करू शकतेस. जा बाळा, निघून जा. इथून अशा गुदमरणाऱ्या नात्यात जगणं खूप अवघड आहे. असं जगणं खूप कठीण आहे. हे लोक कधीही बदलणार नाहीत.
इथे मनाने श्वास घेणे सुद्धा अवघड आहे. तू इथून निघून जा. आणि आई तुम्ही असे किती दिवस जगणार? लताताईंना पाहून सुधा म्हणाली. सुधाने असे प्रश्न विचारल्यावर लताताई तिच्याकडे पाहतच राहिल्या. मग त्या हसून म्हणाल्या, बाळा आता मी कुठे जाणार? माझे आई वडील हयात असताना त्यांनी मला त्यांच्याकडे कधी नेले नाही. आता मला कोण ठेवणार? अहो आई, तुम्हाला पालक नसतील तर काय झालं आई? ही तुमची मुलगी तर आहे ना. आपण दोघी एकत्र राहू. मला माझ्या पालकांकडे जायचे नाही. ते मला पुन्हा इथे पाठवतील. हे गुदमरणारे आयुष्य आपण दोघींनीही पाहिले आहे. त्यामुळे यातून मुक्त झाल्याची भावना आपल्या दोघींना समजू शकते. आई, आपलं दुःख दुसरं कोणीही समजणार नाही. चला आई, चला आपण दोघी निघू इथून. मी मुलीप्रमाणे तुमची काळजी घेईन. आई, ही लोक माणसं नाहीत, जनावरं आहेत. मी गेल्यानंतर ते तुमच्यासोबत काय करतील हे मला माहीत नाही. तुम्ही नाही आलात तर मीही जाणार नाही. नाही बाळा, आता या वयात मी कुठे जाणार? माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य निघून गेलं. तू जा, तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे. लताताईंनी सुधाला जाण्यास सांगितले असता तिने स्पष्ट नकार दिला. नाही आई, जायचं असेल तर आपण एकत्र जाऊ, नाहीतर एकत्र राहू. आपण हे सर्व काही सहन करू. अर्धे आयुष्य तर गुदमरून घालवले आहे. आता निदान उरलेले आयुष्य तरी नीट घालवा. लताताईंनाही या गुदमरणाऱ्या नात्यातून मुक्त व्हायचे होते. फक्त त्यांना कोणीही साथ दिली नाही. आज सुधाच्या सांगण्यावरून त्यांना थोडी आशा दिसली. कारण सुधा त्यांच्याबरोबर होती आणि तसेही सुधा अगदी योग्य बोलत होती. मी माझे अर्धे आयुष्य असेच घालवले. आता जे थोडेसे आयुष्य शिल्लक आहे ते पूर्ण जगून घ्यावे. त्याने सुधाचा सुद्धा हात धरला आणि म्हणाल्या, चल बेटा, आता आपण दोघी आपले आयुष्य मोकळेपणाने जगू. सासू आणि सून या दोघींच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. दोघीही आपापल्या खोलीत गेल्या. शरदराव आणि नीरज दोघेही झोपले होते. सुधाने सामान बांधले आणि हळूच खोलीतून बाहेर आली. लताताईनेही त्यांची बॅग उचलली आणि दोघीही घराबाहेर पडल्या. सुधाने कॅब बुक केली आणि दोघीही एका हॉटेलमध्ये जाऊन थांबल्या. जेव्हा सकाळ झाली आणि लताताई आणि सुधा दोघीही घरी दिसल्या नाहीत, तेव्हा नीरजने सुधाला फोन केला. प्रथम सुधाने फोन उचलला नाही. मग जेव्हा नीरजने लगातार फोन केला तेव्हा सुधाने फोन उचलला आणि तिने फोन उचलताच नीरज ओरडू लागला, कुठे आहेस? तुझे डोके तर ठीक आहे ना? बाबांना आणि मला चहा हवा आहे. आई कुठे आहे? आणि मला सांग, तू सकाळी सकाळी कुठे फिरायला गेली आहेस? घरी ये, मग सांगेन तुला. काल रात्री मी पण झोपलो, त्यामुळेच तुझं मन जास्तच उडू लागलं. लवकर घरी ये. एवढं बोलूनही जेव्हा नीरज गप्प बसला नाही तेव्हा सुधाही ओरडली आणि म्हणाली, 1 मिनिट नीरज, श्वास घे आणि नीट ऐक. स्वतःसाठी आणि स्वतःच्या वडिलांच्यासाठी चहा स्वतः बनव आणि शक्य असेल तर तुझं काम तू करायला शिक. कारण आई आणि मी तुम्हा लोकांच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त केले आहे. म्हणत सुधाने फोन कट केला आणि नीरजचा नंबरही ब्लॉक केला. तसेच तिने तिच्या आईवडिलांना फोन करून माहिती दिली. तिचे वडील तिला समजावू लागले तेव्हा लताताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या, आता सुधाची काळजी करू नका. आम्ही, आई आणि मुलगी, आमचे आयुष्य आनंदाने जगू, असे म्हणत त्यांनी फोन कट केला. काही दिवसांनी सुधाला नोकरी लागली आणि लताताई सुद्धा घरी लहान मुलांना शिकवू लागल्या. सुधाची मैत्रीण वकील होती. तिने दोघींचीही घटस्फोट करून घेतला. सासू आणि सून एकत्र घटस्फोट घेत असल्याने न्यायालयासाठी ही एक अनोखी घटना होती. त्यामुळेच त्यांचा लवकरच घटस्फोट झाला. त्या दोघी सासू आणि सुना अखेर गुदमरणाऱ्या नात्यातून त्यांना मुक्तता मिळाली. सासू आणि सून दोघीही आई आणि मुलीप्रमाणे आनंदाने आयुष्य जगू लागल्या. कधी कधी माणूस असे गुदमरणारे आयुष्य जगता जगता इतका कंटाळून जातो की त्यातून मुक्तता मिळणे फार गरजेचे असते. इथे सुधा आणि तिच्या सासूने सुद्धा तेच केले. जर सुधाच्या सासूने तिची साथ दिली नसती तर सुधाचे पुढील आयुष्य सुद्धा तिच्या सासूप्रमाणेच गेले असते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.